नमस्कार, विशाल कोकण या चॅनलमध्ये मी विशाल सडेकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने आणि पूजेच्या ठिकाणाहून स्वागत करतो। मंडळी, आज आमच्याकडे पूजा आहे आणि आज पूजेचा व्लॉग असणार आहे, यात काही शंकाच नाही आहे। कारण काल तुम्ही म्हणजे आजच जो व्हिडिओ टाकला मी पूजेच्या तयारीचा तो तुम्ही बघितला असेल, तर आज पूजेचा व्हिडिओ असणार आहे। आणि बायका तिकडे जेवण करतात बबलूच्या घराच्या इकडे आणि इथे पूजेची तयारी सुरू आहे। चल ते बघूया आपण। तर इथे पूजेचा मांडव आहे, इथे छान अशी रांगोळी काढलेली आहे। आणि इथे सध्या पूजेला बसते जोडपं। आणि ही कलाकृती आहे, जी पूजेची कलाकृती आहे ही समीर हळदणकरनी केलेली आहे, आमचा दादा। इथे जेवणाची तयारी सुरू आहे, इथे वाटाणे आहे आणि इथे नारळ फोडण्याचं काम सुरू आहे। तिथे भटजी काका प्रसाद बनवत आहेत। आणि ते साहित्य लागतं, खोबरं, मग मिरच्या, कांदा, टोमॅटोचं काम सुरू आहे, कापण्याचं काम सुरू आहे। इथे भटजी काका 4 किलोचा प्रसाद बनवत आहेत आणि इथे दूध ठेवलेलं आहे। आणि इथे धांदल सुरू आहे जेवणाची। जय नमः महागणपतये नमः विजय पदार्थे चंदनं समर्पयामि महागणपतये नमः सर्वालंकारार्थे अक्षरान् समर्पयामि। हरिद्रय नमः सिद्धय नमः हरिकाम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्यं समर्पयामि। महासुंदराय नमः सर्वतानंदकृते नमः महावराय नमः गोविंदाय नमः कृष्णाय नमः कर्णकामदर्शिने नमः गुजाय नमः कविराय नमः गौराय नमः पुत्राय नमः कट्टकटकराय नमः वेदसे नमः स्वांगाय नमः प्रजिताय नमः कृष्णाय नमः रुडाय नमः गुंजरणाय नमः कुलाय नमः गुणाय नमः वरुणाय नमः रुक्षाय नमः पुष्कराक्षाय नमः मनसे नमः भगवते नमः भगवते नमः आनंदे नमः गुणाय नमः लालिताय नमः नित्याय नमः। तर इथे खीर आणि डाळ झालेली आहे आणि भात देखील झालेला आहे। आता फक्त भाजी राहिलेली आहे, भाजी थोडीशी शिजवायची बाकी आहे आणि मग नैवेद्य पूर्णपणे तयार होईल। हा स्टार्ट। चांदीची जोडवी हा पतीची सोड, हा अक्षरांचं नाव घेते दळव्यांची लाडकी सून। हो, नाव चांगलं घेतलंय। चला अँकरिंग नाही करायची आहे। ए चल नाव घे, चल पटकन घे लवकर, तिका जेवण बनवून जाऊचा। हा चल, भाजीत भाजी नको, हांडा बिंडा काय नको आमका। संसार आहे दोघांचा, दोघांचा सावरावा। हा संसार आहे दोघांचा, दोघांचा सावरावा। मी केलेला पसारा आयुष्य तो आवरावा। हा वा, छान। आता तिच्याकडे माईक दे, आता तू घे नाव। तर इथे आता गाठ सोडतायत। कलापूर झाली दाट तिथे सडेकरांच्या जीवावर केला हळदी कुंकाचा थाट। वा वा। याची सर्वांगी सुंदर उसिंदुरा, कंठी झळके माळ मुक्ता फळाची। जय देव जय मंगल मूर्ती, जय मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय संसारी अनाथ नाथे अंबे। भक्षण करिता
नारायण देवा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा नारायण देवा जय जय दीन दयाळा जय देवा सत्यनारायण देवा माझ्या आज बाळगोपाळांनी जे काय त्रैवार्षिक सत्यनारायण करतात आणि काही कारणास्तव जे काय 2-4 वर्ष राहिलेलं सत्यनारायणाचं व्रत आज जे काय केलेलं आहे त्यातून त्यांनी तुम्हाला बदल ठेवलेले प्रार्थना करतात मान्य करून दे जर का कोणाच्या हातून कळत नकळत चुकमाक झाली असेल तर ते काय खाली घालून मोकळ्या तोंडात त्यांच्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण कर रोगराईपासून संरक्षण कर मुलाबाळांचं वस्त्रांचं संरक्षण कर इथपासून परदेशापर्यंत जे काय मुलं माणसं वावरत आहेत त्यांच्या हातात पायाखाली संभाळ कर जो काय धंदा व्यवसाय करतात त्यांना यश मिळून दे पुढे त्यांची वृद्धी करून दे पुढे जी काय वैज्ञानिक काम आहे ती कामं निर्विघ्नपणे पार पडतील असं त्यांना कृपा आशीर्वाद देणे अशी सेवा तरी करून घेऊन यश घेऊन भरती कर महाराज. तर मंडळी वाजले आहेत रात्रीचे 8 आणि बाजूला जेवणाची सुरुवात झालेली आहे जेवणाला आणि आता स्थानिक भजन आहे म्हणजेच आमच्या काळभैरव मंदिरात म्हणजे गावातलंच भजन आहे. श्री काळभैरव प्रासादिक भजन मंडळाचं भजन आहे. सो ते होईल त्याच्यानंतर मग वाडीतल्या पोरींचे डान्स आहेत नृत्य ते होईल आणि त्याच्यानंतर मग डबल वारीला सुरुवात होईल. तर इथे भजनाला बसले आहेत आमचे प्रिय मित्र रितेश राणे आणि त्यांचे छोटस भजनी मंडळ आहे पण कीर्ती मोठी आहे बरं का. आणि इथे माझे काका आणि बंधुराज बसलेत. आपण जेवणाच्या इथे आलेलो आहोत. जेवणाची सुरुवात आहे सो वाढतायत ते आपण बघूया. तर इथे जेवायला बसलेत वाडीतले मंडळी. ही नवीन पंगत बसलेली आहे आणि आप्पा पाणी देत आहेत. नाना प्लेट वाटतोय. अशोक काका भात वाढतायत. माझा माईक जरा घसा जरा हे झालाय प्रॉब्लेम झालाय. अंगू जोग पण बसलो. भूषण पण बरा बाबा. ह्यो बघा एका ओळखतास ह्यो पण जोग बसला लवकर. हे आमचा धनू. इथे बबलू जेवायला बसलाय.
इथे सागर आमचा डाळ वाढतोय आणि नाना आता भाजी वाढतोय. लाईटीचा प्रॉब्लेम आहे, मगाशी 2दा लाईट गेली. मंडळी आत्ताच नृत्याचे कार्यक्रम झाले, वाडीतले स्थानिक डान्स झाले. म्हणजे वाडीतल्या ज्या पोरी आहेत त्यांनी छान छान असे नृत्य सादर केले. पण सगळ्यांचे व्हिडिओ टाकायला मला जमणार नाही, सो मी शॉर्टकटमध्ये करण्याचा प्रयत्न हेतू असेल. आणि आजची सूत्रसंचालनाची धुरा ही माझ्याकडे होती, सो मी सूत्रसंचालन केलं. आणि आता थोड्याच वेळात डबलवारीचा जंगी सामना सुरू होणार आहे, सो तेही मी थोडक्यात दाखवेन कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तो त्यासाठी मी शॉर्टकटमध्ये दाखवेन, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी आजचे आपले बुवा आहेत कुमार वैभव आणि बुवा हेमंत, हे 2 बुवा आहेत. आणि ह्यांच्या दोघांचा सत्कार आपल्या वाडीतले ज्येष्ठ नागरिक कृष्णा दळवी यांच्याकडून होत आहे. त्या बुवांचा सत्कार होतोय आणि भजनी मंडळ बसलेलं आहे. तर मंडळी जे तुम्ही आता भजन बघितलं त्याची स्टार्टिंग, त्याचे वेगळे व्हिडिओज म्हणजे जे क्लिप्स आहेत माझ्याकडे, त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवून मी आपल्या चॅनलवरती अपलोड करेन. असा काहीसा दिवस होता, म्हणजे असं काहीशा पूजेची धांदल वगैरे होती, असा हा व्हिडिओ होता. आणि खरं तर खूप छान असं भजन झालं. डबलबारी देखील खूप सुंदर झाली. वैभव सावंत आणि हेमंत तेली असे 2 बुवा होते. खूप सुंदर आणि सुरेख भजन झालं. त्या दोघांचेही खूप खूप मनापासून खूप आभार, कारण अशी डबलबारी मी कधीच पाहिली नव्हती खरं बोललो तर. आणि समील हळदणकर दादा चे खूप खूप आभार, त्यांनी ही कलाकृती सादर केल्याबद्दल मनापासून. आणि वाडीच्या तर्फे किंवा हिंदेसडीवाडीतर्फे खूप खूप मनापासून समील हळदणकर आमचा जो दादा आहे त्याचे खूप खूप आभार. तो आला आणि कलाकृती सादर केली आणि आम्हाला त्याचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे ते लाल कलरचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि बाजूला एक घंटा येईल त्याला देखील क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओज आल्यावरती तुम्हाला नोटिफिकेशन नक्की येईल. भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.